बूट घातल्यावर बोट अचानक चिमटली जातात, त्यानंतर बोट सुजतात किंवा नखातून पू येतो, म्हणजेच तुम्हाला नखुरडं झालंय। आता नखुरडं म्हणजे नेमकं काय, त्याची कारणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते, हेच या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे नखुरडे नेमकं काय असतं। या आजारामध्ये पायाच्या एका किंवा दोन्ही अंगठ्याच्या एका किंवा दोन्ही बाजूला असलेल्या नरम भागांमध्ये नख घुसतं आणि तिथे आपल्याला प्रचंड दुखायला लागतं। तो भाग लाल सुद्धा होतो, कधी कधी जरा दाबलं तर तिथून पू सुद्धा बाहेर येतो। तो भाग बऱ्यापैकी सुजतो आणि कधी कधी चांगलाच वरती सुद्धा येतो। यालाच खरं तर नखुरडे असं म्हणतात। याला इनग्रोइंग टीनेल्स असं सुद्धा म्हणतात। जी माणसं टोकदार बुटं घालतात त्यांची बोटं आत चिमटली जातात, त्यामुळे नखुरडे होण्याची शक्यता जास्त असते। तसंच अंगठ्याचं नख कापताना जर जास्त गोलाकार कापलं गेलं, बाजूचा भाग नेलकटरने नीट काढला गेला नाही तर त्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं। आता नखुरडं कसं होतं हे तर आपण जाणून घेतलं, पण यामागे इतर कोणती कारणं आहेत का? तर हो, नखाच्या आजूबाजूला काही जखम झाली असेल किंवा कातरा पडलेला असेल तर ते किटाणू तिथेच राहून तर त्याचा आपल्या बोटांमध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे तिथे जखम होऊन नखुरडे होऊ शकतं। बऱ्याच जणांना सतत नख खाण्याची किंवा कुरतडण्याची सवय असते, त्यामुळे नखाच्या आजूबाजूला सुद्धा इजा होऊ शकते। तर हाताच्या स्वच्छतेसाठी पार्लरमध्ये मॅनिक्युअर करत असताना जोरात जर ते दाबलं गेलं तर त्वचेला इजा होते, त्यामुळे सुद्धा नखुरडं होऊ शकतं। आतल्या बाजूला वाढणारी घट्ट नख, अस्वच्छता यामुळे सुद्धा हे होऊ शकतं। आता यावर उपाय। आपल्याला हा आजार होऊ नये यासाठी पायाच्या अंगठ्याची नख कापताना योग्य खबरदारी घ्या। ते नख थोडंही वाढू देऊ नका। नख दोन्ही बाजूने पूर्णपणे व्यवस्थित नेलकटरने कापून घ्या। जास्त गोलाकार नख कापू नका। नख असं कापा की नख कापून झाल्यानंतर नखाचे दोन्ही कोपरे समान असल्याचं दिसतील। जास्त टोकदार बूट अजिबात वापरू नका। नखुरडे झाल्यामुळे पाय गरम पाण्यात बुडवावा, त्यानंतर तुम्ही ते पुसून घेऊ शकता आणि जंतुनाशक जर काही मलम असेल तर वापरू शकता। जर पू यायला सुरुवात झाली असेल तर तो भाग चांगला सुजला असेल म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या। नख जर जास्त वाढत असतील तर त्यामुळे ते बाजूच्या नाजूक भागात घुसतात आणि परत पिकणं आणि सुजणं चालू राहतं। त्यासाठी त्वचारोग तज्ञ किंवा सर्जनचा सल्ला घ्या, ते खूप महत्त्वाचं आहे। हा आजार खरं तर संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया सुद्धा उपलब्ध आहे, त्याची सुद्धा मदत तुम्ही घेऊ शकता। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का? आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।